ते असं म्हणतात की भाजप हा वापर करून घेतो आणि काम झालं की टाकून देतो, अशी त्यांची भूमिका आहे. आपलं काय मत आहे? आपण देखील एक महायुतीचे घटक पक्ष आहात. नाही, माझं तसं काय मत नाही. म्हणजे आता भाजप वापरून घेतो असं काय म्हणता येणार नाही. आता महादेव जानकर हे पण मंत्री 5 वर्ष राहिलेले आहेत. त्यांनी फार आग्रह केल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. माझा एक पक्ष होता तरी माझ्या पक्षाला एक राज्यमंत्रीपदच मिळालं होतं. पण माधव जानकर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना ती संधी देण्यात आली होती. बच्चू कडू हे सुद्धा मंत्री अगोदरच्या काळामध्ये होते. त्यामुळं भाजप वापर करून सोडते असं नाही आहे. ज्यांना जायचं असतं ते तर जातात. पण माझा अनुभव आहे की माझा पक्ष संपवण्यापेक्षा माझा पक्ष मी वाढवलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपवाले पक्ष संपवतात, तर भाजपवाले पक्ष संपवत नाहीत, तुम्ही पक्ष संपवलेला आहे. तुम्ही जर उद्धव ठाकरे तुम्ही आमच्यासोबत आला असता तर पक्ष संपला नसता. तुम्ही त्या पक्षाचे मोठे नेते राहिला असतात आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यामुळं लोकांमध्ये थोडीशी भेटत नाहीत, अमुकच नाहीत तमुकच नाहीत अशी चर्चा झाली. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल स्नेह आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या काळामध्ये आमच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून ते आमच्या फार जवळ होते आणि मला त्यांनी उपमुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती. ज्यावेळेला भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट झाली होती त्यावेळेला त्यांनी मला डेप्युटी CM तुम्हाला बनवतो किंवा तुम्हाला हे आपले आनंद गीतेचं जे मंत्रिपद आहे केंद्रातलं अवजड खातं जे आहे आपलं हेवी इंडस्ट्रीचं खातं आहे ते तुम्हाला देतो, पण तुम्ही आमच्या सोबत या. तर मी बोललो की मी तुमच्या सोबत येणार आणि सरकार काय येणार नाही, मग मी उपमुख्यमंत्री होणार का काय? त्यामुळं मी तुमच्याकडे येऊन तिथं उपयोग नाही आहे. आणि तुम्ही इकडं मला मंत्रिपद देतो म्हणताय, पण तुम्ही BJPची आनंद तोडलेलं आहे आपल्या असेंब्लीमध्ये. तर ते आनंद घेतलेला तिथे ठेवतात की नाही माहीत नाही तिथं. त्यामुळे ठीक आहे, तर त्यांची ऑफर मला होती. पण मला राज्यसभा दिली होती BJPने आणि मला BJP सोबत जाणं अत्यंत आवश्यक होतं. आणि राज्यसभेचा विषय नाही, पण नरेंद्र मोदींच्या सोबत राहणं हे अत्यंत आवश्यक होतं देशाच्या विकासासाठी. आणि म्हणून मी BJP सोबत आहे. नाही, मागे ज्या वेळेला आम्ही लोकसभेमध्ये 14 आम्ही एकत्र लढलो. आम्ही म्हणजे सगळे आमची महायुती NDA. पण विधानसभेला भाजप आणि सेनेमध्ये अलायन्स झाला नाही, ते वेगळे लढले. आणि त्यावेळेला 122 जागा BJPला मिळाल्या आणि 65 जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्या शिवसेनेला. तर त्यावेळेला ज्यावेळेला युती तुटली होती त्यावेळेला जी आमची मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये उद्धवजींनी मला सांगितलं होतं की तुम्ही BJP सोबत न जाता तुम्ही आमच्या सोबत या आणि मी तुम्हाला हे देतो असं ते म्हणाले होते मला. चिन्ह मिळालेलं आहे, एखादी शायरी वगैरे करावीशी वाटते का त्यांच्या पक्षाची? म्हणजे आता जे आता बघूया, आता जी शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी, शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी, बघूया गावागावातली किती ऐकणार आहे म्हातारी. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे तुतारी मिळालेली आहे, सिम्बॉल चांगला आहे त्यांना सिम्बॉल जे मिळालेलं आहे ते चांगलं सिम्बॉल आहे. पण यांच्या चुकांमुळंच ते त्यांचं घड्याळी गेलं आणि यांचा धनुष्यबाणी गेला. तो काय BJPमुळे गेला असा आरोप आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. या नेत्याने यांना आमदार सांभाळता आले नाहीत, उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाहीत. आणि त्यामुळं एकतर पवार साहेबांनी सुद्धा NDA बरोबर यायला हवं होतं. एकदा पवारसाहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी तर सरकार बनवलं होतं, पुलूचं सरकार जे बनवलं होतं त्यावेळेला पवारसाहेब हे मुख्यमंत्री होते आणि पुलूचे जनसंघाचे अशोक अडवाणी आणि उत्तमराव पाटील हे त्यामध्ये मंत्री होते. तर पवारसाहेबांनी एवढा देश गतीनं पुढं चाललेला आहे आणि जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर आग पागड करणं बरोबर नाही आहे. तर त्यांनी आपला अनुभव लक्षात ठेवला पाहिजे, सरकारच्या काय मर्यादा असतात ते लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि त्या पद्धतीनं बोललं पाहिजे. पण असं होत नाही आहे. प्रत्येक विषयावरती राजकारण केलं जातं आहे. आणि पवार साहेबांच्याबद्दल मला आदर आहे. आम्ही दिल्लीमध्ये भेटत असतो, आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असतो. तर त्यामुळं मला असं वाटतं की हे जे सिम्बॉल त्यांचं गेलेलं आहे त्याला ते जबाबदार आहे. जर पवारसाहेब जर इंडियासोबत आले असते तर पक्षामध्ये फूट होत नव्हती. जर उद्धव ठाकरे अगोदरच आमच्यासोबत आले असते तर फूट होत नव्हती. तर उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र असतो तर सगळे तर पुन्हा अजितदादा काही आमच्याकडे आले नसते आणि आम्ही त्यांना घेतले नसतं. त्यामुळं अजितदादा स्वतः आलेले आहेत. अजितदादांमध्येच ते हे खदखद आमदारांमध्ये होती की आपण यांच्यासोबत जायला पाहिजे. त्यामुळे ठीक आहे. तर आता आमची ताकद आहे मोठी. आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि 3 जागा त्याने घ्याव्यात. 1 जागा काँग्रेसला, 1 जागा शिवसेनेला आणि 1 जागा राष्ट्रवादीला. अशा 3 जागा त्यांना मिळतील. बाकी 45 जागा आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित म्हणते की 2 दिवसाचा अल्टिमेटम देतो, जागा काय असतील त्याबाबत बोलून घ्या. आता वंचित आघाडीचं आघाडीमध्ये जायचं चिन्ह दिसत नाहीये, तर प्रकाश आंबेडकरांना नाही आव्हान वगैरे. आता वंचित आघाडीचं तळ्यात की मळ्यात, वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की मळ्यात, बघूया ते जातात कोणाच्या गळ्यात. नाही ठीक आहे. वंचित आघाडी जी आहे, वंचित आघाडीला एक मिनिट, बहुजन वंचित आघाडी, आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. पण आता त्यांनी तर ऑफर जाण्याचं ठरवलेलं आहे. पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यायला हरकत नाही आहे. जर आमच्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नये असं आपलं त्यांच्या संबंधातलं मत आहे. आणि त्यांनी मांडलेला 12-12चा फॉर्म्युला जो आहे, 12-12-12-12 4 पक्षाला जागा, तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यावं. जरी त्यांना घेतलंही तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या जागा 45 निवडून येणार आहेत. जनता आमच्यासोबत आहे. चला. महाविकास आघाडीमध्ये वंचित म्हणते की 2 दिवसाचा अल्टिमेटम देतो, जागा काय असतील त्याबाबत बोलून घ्या. आता वंचित आघाडीचं जायचं चिन्ह दिसत नाहीये, तर प्रकाश आंबेडकरांना नाही आव्हान वगैरे. आता वंचित आघाडीचं तळ्यात की मळ्यात, वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की मळ्यात, बघूया ते जातात कोणाच्या गळ्यात. नाही ठीक आहे. वंचित आघाडी जी आहे, वंचित आघाडीला एक मिनिट, बहुजन वंचित आघाडी, आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. पण आता त्यांनी तर ऑफर जाण्याचं ठरवलेलं आहे. पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे एवढा अपमान सहन करण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यायला हरकत नाही आहे. जर आमच्यासोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नये असं आपलं त्यांच्या संबंधातलं मत आहे. आणि त्यांनी मांडलेला 12-12चा फॉर्म्युला जो आहे, 12-12-12-12 4 पक्षाला जागा, तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यावं. जरी त्यांना घेतलंही तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या जागा 45 निवडून येणार आहेत. जनता आमच्यासोबत आहे. चला. नाही बाळासाहेब म्हणतायत पण मी म्हणत नाही. मी म्हणतोय की ते लोकशाहीला मानणारे आहेत आणि नरेंद्र मोदी हुकुमशहा नाहीत. नरेंद्र मोदी सर्वांना घेऊन पुढे जाणारे आहेत. म्हणून सबका साथ सबका विकास त्यांची घोषणा आहे. आणि आरोप प्रत्यारोप करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. परंतु माझी भूमिका हीच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सॉफ्ट माणूस आहे. नरेंद्र मोदी अत्यंत विचार करून निर्णय घेणारे आहेत. नरेंद्र मोदी सगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणारे आहेत. आणि अशी माझी आमची भूमिका आहे. 2 सीट हे जे म्हणतात ते कमळाच्या चिन्हावर लढणार का? कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जे काही उमेदवारी डिक्लेअर होण्याची शक्यता आहे किंवा दिली जाणार आहे ते कमळाच्या चिन्हावर लढावं अशी त्यांची पक्षाच्या वरिष्ठांकडूनची
विचार आहे? नाही, त्याबद्दल काय मला माहिती नाही. आता या दोन्ही पक्षांना सिम्बॉल त्यांचं मिळालेलं असल्यामुळं ते कमळावर लढतील असं मला वाटत नाही आहे. तुमची भूमिका आणि माझी भूमिका आहे ती, मी ज्या वेळेला 3 वेळेला लोकसभेत आलो त्यावेळेला मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे. मी पंढरपूरमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो आणि 2 वेळेला RPI म्हणून मी निवडून आलेलो आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला जी तिकीटं मिळतील त्यामध्ये आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढू. साहेब असं विषय तुम्ही असताना सोलापूर सांगितलं ना दुसऱ्या जागेवरती नाही, शिर्डीमध्ये मी असणार आहे आणि सोलापूरमध्ये राजा सर्वोदय असतील. साहेब, तुम्ही स्वतः म्हणालात की बाबा नरेंद्र मोदी यांनी आंबेडकर विचारधारेला देशभरामध्ये पसरलं. नाही, माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते ओबीसी मधून देता कामा नये. जे कुणबी आहेत, नाही ठीक आहे ना, जे कुणबी आहेत त्यांना मिळणारच आहे ना. ते कुणबी आहेत त्यांना मिळणार आहे आणि कुणब्याच्या सगळ्या सोयऱ्यांना देणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं आता जो ठराव केलेला आहे की सलग सर्व मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी होती. कुणबी आहे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे. त्यांचं रेकॉर्डला कुणबी, आता विदर्भामध्ये मराठा कुणबी असं म्हणतात, कोकणामध्ये मराठा कुणबी म्हणतात, पण त्यांचं रेकॉर्डला कुणबी असल्यामुळं ॲटोमॅटिकली तो कुणबी समाज ओबीसीमध्ये आहे. पण आता मराठा ओबीसी मधूनच पाहिजे. ओबीसी मधून मिळणार नाही ना. ओबीसी मधून का मिळू शकत नाही? ते म्हणतात की आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला नाही मिळालं पाहिजे तर नाही मिळणार ना. तसं त्यांचं म्हणणं आहे. पण ओबीसी मधून यासाठी मिळणार नाही की मराठा समाज एकटा नाही. आता आमच्या केंद्राच्या आमच्या मंत्रालयाचा विषय आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकायचं ठरवलं तर सगळ्या देशामध्ये सगळे क्षत्रिय आहे, त्या लोकांना त्यामध्ये टाकावं लागेल. त्यामुळे जाट समाजाने आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर आपल्या राजपूत समाजाचं आंदोलन झालेलं आहे. तर अडचण तिथं ही आहे की म्हणून त्यासाठी वेगळी कॅटेगरी करण्याच्या संबंधात विचार होऊ शकतो. मी जे सांगितलं की ओबीसीची वेगळी कॅटेगरी जी आहे क्षत्रिय कम्युनिटीसाठी देशभरामधल्या वेगळी, तामिळनाडूमध्ये जसं केलेलं आहे तसं ओबीसी म्हणून त्या यादीमध्ये त्यांच्या न टाकता त्यांना ओबीसीमधून ट्रीट करून त्यांना आरक्षण देण्याचा विचार होऊ शकतो. तर त्याच्यावर आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही. आणि जरांगे पाटील यांचं म्हणणं बरोबर आहे की ते कोर्टात गेलं की ते टिकत नाही आहे. पण राज्याला तो अधिकार आहे. राज्याने आता हा निर्णय घेतलेला आहे आणि 10% आरक्षण मराठा समाज म्हणजे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच मिळणार आहे. ते कोर्टाला पटवून देणं आवश्यक आहे की जमीनदार आणि उद्योगपती मोठ्या मराठ्यांना ते मिळणारच नाही आहे. जसं ओबीसीचं आरक्षण आहे ते सगळ्यांना नाही आहे. ओबीसीचं आरक्षण आहे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबालाच आरक्षण आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये. तर मराठा समाजाला आरक्षण देत असताना हाच क्रायटेरिया लागणार आहे. फक्त SC STला तो क्रिमिनलची पद्धत नाही आहे. तर मराठा आणि यांचा आग्रह आहे तो बरोबर आहे की त्यांना वाटतं की ते कोर्टामध्ये टिकणार नाही, त्यामुळे ओबीसीमधूनच द्या. म्हणून मी सुचवलं होतं की महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरी करावी आणि आमच्याकडे प्रस्ताव आला तर त्याचा आम्ही विचार करू. मराठा समाज तामिळनाडूच्या धर्तीचा उदाहरण दिलं, त्याला घटनात्मक दुरुस्तीची गरज आहे वाढीव आरक्षणासाठी. तशी आपण मागणी करणार की घटनेत दुरुस्ती करून वाढीव आरक्षण देण्यात यावं. सगळ्याच प्रश्न मिळेल सगळ्यात. त्याच्यामध्ये आता अडचण ही आहे की त्याच्यामध्ये ज्यावेळेला ओबीसीनं आरक्षण दिलं तर त्यांचं जी लोकसंख्या 52% आहे असं कालेलकर कमिशनचं म्हणणं आहे. नक्की त्यांची आकडा किती आहे ते सेन्सस झाल्याशिवाय का करणार नाही आहे. पण कालेलकर आयोगाने जो अभ्यास केलेला होता त्या कालेलकर कमिशनने जे म्हटलं आहे की देशामध्ये 52% ओबीसी आहेत. ज्यावेळेला ओबीसीना मंडल कमिशनच्या वेळेला रिझर्वेशन देण्याची वेळ आली त्यावेळेला पी सिंग प्रधानमंत्री होते आणि त्यावेळेला मग लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना 52% आरक्षण द्यायला हवं होतं. पण तसं आरक्षण न देता सुप्रीम कोर्टाचा गाईडलाईन आहे की 50%च्या पुढे तर जाऊ नका आणि त्यामुळे त्यांना 27%वरती थांबवण्यात आलं. आणि म्हणून आता ओबीसीमधून त्या म्हटलं की ओबीसी म्हणतात की आमचंच अगोदर कमी आहे आणि त्यामुळं आमच्यामध्ये त्यांना टाकू नका, त्यांना द्या. जसं छगन भुजबळ म्हणतायत की त्यांना मिळायला आम्हाला आमचा विरोध नाही आहे, पण ओबीसीमध्ये अगोदरच आम्हाला कमी मिळालेलं आहे.
पण ओबीसीमध्ये आमच्या मंत्रालयाकडे भटके उमेदवारांची मागणी अशी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या. आम्हाला सगळे भटके उमेदवार ओबीसीमध्ये आहेत. राज्यामध्ये तर त्यांना आम्ही वेगळं आरक्षण दिलेलं आहे, परंतु केंद्राच्या यादीमध्ये ते ओबीसीमध्ये आहे. मग ते ओबीसीमध्ये आहेत तर त्यांना काय फायदा अजिबात होत नाही. मेडिकल कॉलेजला एक मुलाला ॲडमिशन मिळत नाही ना, नोकऱ्यामध्ये पण त्यांचा लोकल नंबरला लागत नाही आहे. त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या ओबीसीमध्ये. तर आम्ही रोहिणी कमिशन नेमलेलं होतं आणि त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन करावं अशा पद्धतीची चर्चा आणि तो विषय आमच्यासमोर आहे. ओबीसीमध्ये जे 27% आहे त्याच्यामध्ये 2-3 कॅटेगरी करण्याच्या पक्षाचा पाठिंबा आहे का? किंवा आपण काय मागणी करा? आरपीआय पक्षाचा पाठिंबा आहे. मी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पूर्वी ही भूमिका मांडलेली आहे की प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज हे जर कळायचं असेल तर जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सरकारची टेक्निकल अडचण ही आहे की आर्टिकल 17 प्रमाणे देशातला जाती व्यवस्था संपवलेली आहे. त्यामुळं जातीच्या आधारावर ते करायचं कसं हा प्रश्न पूर्वीच्या सरकारांच्या समोर होता, काँग्रेसच्या सरकारासमोर, आणि आता आमच्या सरकारासमोर हा प्रश्न आहे. तर त्यामुळं अडचण आहे. पण तरी आमची मागणी अशी आहे की त्याच्यामध्ये काय तर दुरुस्ती करायची. तर एकदा आरक्षण एकदा सेन्सस होऊन जाऊ द्या आणि आम्हाला जे आरक्षण मिळते 15% आणि 7.5% दलित ओबीसी आपल्या दलित आदिवासींना ते आमच्या टक्केवारीप्रमाणे आम्हाला मिळतं आहे. आता आमची टक्केवारी थोडी वाढलेली आहे. आम्ही 50मध्ये 15% होतो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब 7.5% होतो. आता 2011च्या जनगणनेप्रमाणे 16.6% शेड्यूल कास्ट आहेत, 8.4% शेड्यूल ट्राईब आहेत. असे मिळून आम्ही 25% आहोत. पण आम्हाला आरक्षण मिळते 22.5%. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आम्हाला 2.5% वाढवून द्या आरक्षण. आमची पॉप्युलेशन तेवढं आहे. आणि पुढे जाऊन आमची मागणी अशी आहे की आम्हाला द्या, बाकी सगळं तुम्ही घ्या. म्हणजे बाकीचं आमचं जे आहे ते आम्हाला राहू द्या. आणि तुम्हाला आकडेवारी सांगतो की जर 52% ओबीसी असतील तर SC ST 25% आहे. असे मिळून आम्ही दोन्ही मिळून 77% आमची पॉप्युलेशन आहे. या 77% वाल्यांना 49.5% आरक्षण मिळतं आहे आणि 23% वाल्यांना 50.5% जागा मिळत आहेत. म्हणजे 23% वाल्यांना 50% जागा आताही मिळत आहेत. तरी आरक्षण असं म्हटलं तर जातं आहे. म्हणून हा जो गैरसमज आहे तो दूर करायचा असेल तर आमचं म्हणणं असं आहे की जाती व्यवस्था नष्ट करा. जाती व्यवस्था जर नष्ट होणार नाही म्हणजे ते कायद्याने झालेली आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की जातीच्या टक्केवारीप्रमाणे सगळ्यांना जागा द्या. म्हणजे एकदा सेन्सस करा आणि प्रत्येक जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढ्या जागा त्यांना द्या. आणि आम्हाला त्यामध्ये काय हरकत नाही. आमचं आरक्षण जे आहे ते आमचं टक्केवारीप्रमाणे आमचं असू द्या. तर असा एखादा निर्णय भविष्य काळामध्ये होऊ शकेल. पण सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे आणि दिल्लीला मी आमची अडचण हेच सांगितलं की आम्हाला फक्त मराठ्यांचा विचार करता येणार नाही. आम्हाला देशभरातल्या सगळ्या क्षत्रियांचा विचार करावा लागेल आणि त्यासाठीच आम्ही ते 10% आरक्षण दिलेलंच आहे. आणि त्यामध्ये मराठा समाज हा सर्वांमध्ये मोठा आहे. 10% इकॉनॉमिक विकर सेक्शनमध्ये ज्या जाती येतात त्या जाती या आहेत की जी जात SC ST ओबीसीमध्ये येत नाही अशा जातींसाठी ते आरक्षण आहे. मग ते राहिले कोण? त्यामध्ये राहिले मराठा, ब्राह्मण आहेत आणि काय थोडे लिंगायत मला वाटतं मिळत नाही आहे. अशा काय ठळक थोड्या जाती आहेत. तर पण मराठा समाज हा मेजॉरिटी मोठा समाज आहे आणि त्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आता 10% जर काय होतं आहे तोपर्यंत थांबलं पाहिजे ना. आता राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जरांगे पाटील थोडं सबुरीने घेतलं पाहिजे. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही आंदोलनं केलेली आहे. हां तर मराठा आरक्षणाबद्दल तर सर्वात अगोदर मराठा आरक्षणाला पाठिंबा माझ्या पक्षाने दिलेला आहे. भारतीय दलित क्रांतीच्या वेळेला ओबीसीला आरक्षण आता मिळालेलं आहे. आता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या ही सर्वात अगोदर आम्ही मागणी केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं
त्यावेळेला त्या मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेली आणि कुटुंब आहेत. मराठा समाज जमीनदार आहे, मराठा समाज उद्योगपती आहे, मराठा समाज राजकारणात आहे, हे सगळं खरं आहे. पण जी कुटुंब गरीब आहेत, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आग्रही मागणी आपण केलेली होती. आणि नंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलनाला गती मिळाली. त्याच्या अगोदर कुठलाही नेता नसतानाही सर्व मराठा समाजाने एका जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 लाखाचे मोर्चे काढलेले आहेत. कुठल्याही घोषणा न देणे आणि फक्त निवेदन नेऊन न देणे, आणि ते आपल्या मराठा ज्या मुली आहेत त्या मुली त्या ठिकाणी फक्त त्या कोणाची भाषणं न करता त्या निवेदन फक्त त्या द्यायच्या. तर असा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा जो आंदोलनाचा जो भाग आहे शांततेनं, तो मराठा समाजाने पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडलेला आहे. नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर त्यांनी मराठा समाज अजून गडबडून जागा केलेला आहे. आणि आता त्यांच्या आग्रहामुळं त्यांनी सरकारला एकदम जेरीस आणलेलं होतं, निर्णय घ्या, आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता जे कुणबी रेकॉर्डला आहे त्यांना तर आरक्षण ऑलरेडी ओबीसीचं आहेच आहे. पण सरकार सातत्यानं म्हणत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत. आणि मी भूमिका ही मांडली होती की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या 2 कॅटेगरी आहेत, एक 30%ची आहे, एक 20%ची आहे. 18% आरक्षण SCला आहे आणि 1% ट्रायबलला आहे. तर त्या धर्तीवरही आपणाला इथं 1-2 कॅटेगरी करण्याच्या संबंधामध्ये विचार करता येऊ शकेल. त्याप्रमाणे आता मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला असल्यामुळं माझी जरांगे पाटील यांना निवेदन आपलं आहे की आता त्यांनी पुन्हा आंदोलन करू नये. आम्ही आंदोलन करूनच इथंपर्यंत आलेलो आहोत. सारखी आंदोलनं केली की लोक मग सोबत राहत नाही आहेत, आणि कधी थांबायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आता 10% आरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळं आता आंदोलनाची आवश्यकता नाही, त्यांना उपोषणाची आवश्यकता नाही. जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, पण आता आंदोलनाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे. सरकारने आपलं ऐकलेलं आहे. आपल्या आग्रहामुळं, आपल्या आंदोलनामुळं, आपल्या उपोषणामुळं त्याला गती आली, आणि सरकारला स्पेशल अधिवेशन घेऊन हा ठराव संमत करावा लागलेला आहे. त्यामुळं आता आंदोलनाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे. हां, तर मराठा आरक्षणाबद्दल तर सर्वात अगोदर मराठा आरक्षणाला पाठिंबा माझ्या पक्षाने दिलेला आहे. भारतीय दलित क्रांतीच्या वेळेला ओबीसीला आरक्षण आता मिळालेलं आहे. आता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण द्या ही सर्वात अगोदर आम्ही मागणी केलेली आहे. ज्यावेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं, त्यावेळेला त्या मराठा समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेली आणि कुटुंब आहेत. मराठा समाज जमीनदार आहे, मराठा समाज उद्योगपती आहे, मराठा समाज राजकारणात आहे, हे सगळं खरं आहे. पण जी कुटुंब गरीब आहेत, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आग्रही मागणी आपण केलेली होती. आणि नंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलनाला गती मिळाली. त्याच्या अगोदर कुठलाही नेता नसतानाही सर्व मराठा समाजाने एका जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 लाखाचे मोर्चे काढलेले आहेत. कुठल्याही घोषणा न देणे आणि फक्त निवेदन नेऊन न देणे, आणि ते आपल्या मराठा ज्या मुली आहेत त्या मुली त्या ठिकाणी फक्त त्या कोणाची भाषणं न करता त्या निवेदन फक्त त्या द्यायच्या. तर असा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा जो आंदोलनाचा जो भाग आहे शांततेनं, तो मराठा समाजाने पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडलेला आहे. नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर त्यांनी मराठा समाज अजून गडबडून जागा केलेला आहे. आणि आता त्यांच्या आग्रहामुळं त्यांनी सरकारला एकदम जेरीस आणलेलं होतं, निर्णय घ्या, आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे. आता जे कुणबी रेकॉर्डला आहे त्यांना तर आरक्षण ऑलरेडी ओबीसीचं आहेच आहे. पण सरकार सातत्यानं म्हणत होतं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहोत.
आणि मी भूमिका ही मांडली होती की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या 2 कॅटेगरी आहेत, एक 30%ची आहे, एक 20%ची आहे. 18% आरक्षण SCला आहे आणि 1% ट्रायबलला आहे. तर त्या धर्तीवरही आपणाला इथं 1-2 कॅटेगरी करण्याच्या संबंधामध्ये विचार करता येऊ शकेल. त्याप्रमाणे आता मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला असल्यामुळं माझी जरांगे पाटील यांना निवेदन आपलं आहे की आता त्यांनी पुन्हा आंदोलन करू नये. आम्ही आंदोलन करून तिथपर्यंत आलेलो आहोत. सारखी आंदोलनं केली की लोक मग सोबत राहत नाही आहेत आणि कधी थांबायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आता 10% आरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळं आता आंदोलनाची आवश्यकता नाही, त्यांना उपोषणाची आवश्यकता नाही. जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, पण आता आंदोलनाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे. सरकारने आपलं ऐकलेलं आहे. आपल्या आग्रहामुळं, आपल्या आंदोलनामुळं, आपल्या उपोषणामुळं त्याला गती आली आणि सरकारला स्पेशल अधिवेशन घेऊन हा ठराव संमत करावा लागलेला आहे. त्यामुळं आता आंदोलनाची आवश्यकता नाही असं आपलं मत आहे. त्याबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, मुस्लिमांना आरक्षण ऑलरेडी 80% मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण मिळतं. म्हणजे मुस्लिमांच्या ओबीसी जाती आहे त्या टोटल मुस्लिम कम्युनिटीमध्ये 80% मुस्लिमांना ऑलरेडी आरक्षण मिळतं. आणि जे ज्यांना मिळत नाही आहे अशा जातींना 10% मिळते. जाता 10% जे आम्ही आता दिलेलं आहे EWS जे आहे ते त्याच्यामध्ये त्यांना मिळतंय. तुम्ही विचारता सांगा. जागा सुद्धाही आपल्याला 2 जागा त्यांना मागावे लागतात. नाही सर बीजेपीवरच लढावं, बीजेपीच्या चिन्हावर लढावं असं मित्र पक्षांनी आड घातलं. नाही आता आम्हाला मागावे लागतात कारण आम्हाला मागायची सवयच आहे. मागायची सवय म्हणजे मागल्याशिवाय मिळणार नाही आहे. त्यामुळं आमची सूचना अशी आहे, मागणी म्हणा किंवा सूचना आहे की RPIचा विचार व्हावा या निवडणुकीमध्ये. मी एकटा राज्यसभेवर आहे ही गोष्ट खरी आहे, पण मी लोकसभेमध्ये जावं अशी देशभरातल्या लोकांची इच्छा आहे. आणि जरांगे पाटील संपूर्ण मराठा समाज असं म्हणतोय की आमच्या नोंदी कुंडीच्या आहेत, नोंदीचं आरक्षण देऊ हे एकीकडे सांगत असताना दुसरीकडे भाजपला दुसऱ्या पक्षातून नेते का घ्यावं लागते? सुरुवातीला अजित पवारांना घेतलं, आता अशोकराव चव्हाणांना घेतलं. एकीकडे तुम्ही सांगता आपली वार 400 पार, दुसरीकडे दुसऱ्या पक्षातले नेते काय? आम्ही घेतल्यापेक्षा ते आले आमच्याकडं. आमची दारू उडीच आहे. चला, सर्वांचा आभार. संध्याकाळच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने ज्या पद्धतीनं आपण